टॅली प्राइम हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण ऑल ट्रान्झॅक्शन बिझनेस रिलेटेड काय करतो, रेकॉर्ड करतो. टॅली प्राइम येण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक अकाउंट येणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक अकाउंट मध्ये काय, तर तुम्हाला फक्त डेबिट आणि क्रेडिट ही जरी कन्सेप्ट समजली तर टॅली प्राइम शिकणं हे अगदी सोपं जाणार आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा ते का करायचं, तर सिंपल एक्झाम्पलनी जाऊया. एक एक्झाम्पल घेते की फॉर एक्झाम्पल काय केलेलं आहे बघा. पेड कॅश टू मिस्टर ए. आपण कोणाला कॅश दिलेली आहे, मिस्टर ए ला. क्लिअर आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट कोणती आहे, तर पहिलं तर तुम्हाला डेबिट मध्ये काय जाणार आहे हे बघायचं आहे आणि दुसरं काय की क्रेडिट मध्ये. क्लिअर आहे. कॅश कोणाला दिलेली आहे, मिस्टर ए ला. तर मिस्टर ए अकाउंट जाणार आहे डेबिट मध्ये आणि कॅश अकाउंट जाणार आहे क्रेडिट मध्ये. क्लिअर आहे. बरं, मिस्टर ए डेबिट मध्येच आणि कॅश क्रेडिट मध्येच का, तर रूल आहे त्याच्यासाठी टाइप ऑफ अकाउंट असं म्हणतात. मिस्टर ए हा टाइप येतो पर्सनल अकाउंटचा आणि पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसीव्हर. म्हणजे डेबिट मध्ये कोण जाणार आहे, जो कॅश रिसीव्ह करतो तो, आणि क्रेडिट द गिव्हर. अगेन कॅश अकाउंट येतो रिअल अकाउंटचा पार्ट आणि रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट्स कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. क्लिअर आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट. अगेन सेम, आपल्याकडून कॅश जाती, सो त्यामुळे कॅश अकाउंट क्रेडिट आणि मिस्टर ए अकाउंट कुठे जाणार आहे, डेबिट मध्ये जाणार आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, टाइप ऑफ अकाउंट. त्यातलं फर्स्ट आहे पर्सनल अकाउंट, दुसरं आहे रिअल अकाउंट आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. तर सगळ्यात फर्स्ट जाऊया पर्सनल अकाउंट कडे. पर्सनल अकाउंट काय सांगते, तर अ पर्सनल अकाउंट इज द अकाउंट दॅट इज रिलेटेड टू पर्सन, फर्म, कंपनी और एनी लीगल एंटाइटी. पर्सनल अकाउंट म्हणजे काय की जे रिलेटेड आहे, कोणाचं रिलेटेड आहे, पर्सन, फर्म आणि कंपनी और एनी लीगल एंटाइटी. अगेन मगाशी जसं सांगितलं, पर्सनल अकाउंटचा रूल काय येतो, डेबिट द रिसिव्हर. म्हणजे डेबिट मध्ये कोण जाणार आहे, जो रिसिव्ह करणार आहे तो, आणि क्रेडिट म्हणजे काय, जो देणार आहे, मीन्स क्रेडिट द गिव्हर. क्लिअर आहे, ठीक आहे. सो सगळ्यात फर्स्ट पर्सनल अकाउंटचं पण काही टाईप आहेत. पर्सनल अकाउंटचा फर्स्ट टाईप येतो नॅचरल पर्सनल अकाउंट. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे काय की जो रिलेटेड आहे ह्युमन बिंगच्या. फॉर एक्झाम्पल कोणत्याही पार्टीचं नाव घ्या, की जसं या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, राम असू द्या, सीता असू द्या, अमित असू द्या. हे एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. तर आपण केलेलं आहे काय ते नीट बघा. रिसिव्ह कॅश फ्रॉम मिस्टर साहिल. आपण कोणाकडनं कॅश घेतलेली आहे, तर मिस्टर साहिल कडून काय घेतलेली आहे, कॅश घेतलेली आहे. सो आपण काय केलेलं आहे, कोणाकडनं कॅश घेतलेलं आहे, साहिल कडनं. समजा आपल्याला नाही माहिती की कॅश अकाउंट कशामध्ये जातं, बट एवढं तर माहिती की साहिल अकाउंट कशामध्ये जाणार आहे, पर्सनल मध्ये, जो पार्ट आहे नॅचरल पर्सनल अकाउंटचा. आणि आपण आत्ताच रूल बघितलेला आहे की डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. एक लक्षात ठेवायचं की साहिल कोण आहे, रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. तर आपण रिसिव्ह केलेलं आहे आणि साहिलनी आपल्याला काय केलेलं आहे, गिव्ह केलेलं आहे. त्यामुळे साहिल अकाउंट पर्सनल अकाउंटचा पार्ट आहे आणि ज्याचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तो देतोय आपल्याला, आपल्या कंपनीमध्ये देतोय. सो साहिल अकाउंट कुठे जाणार आहे, क्रेडिट मध्ये जाणार आहे, आणि राहिलेले कॅश अकाउंट कुठे जाणार आहे, डेबिट मध्ये जाणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. थोडंसं खाली येऊया. नेक्स्ट येतो आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. अकाउंट ऑफ ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूट और एनी लीगल बॉडीज. जे अकाउंट रिलेटेड आहे ऑर्गनायझेशनच्या, इन्स्टिट्यूट इन्क्लूड येतं आणि लीगल बॉडीज येतात. एक्झाम्पल कोणतीही बँक असू द्या, क्लब असू द्या, कॉलेज असू द्या, किंवा एनी कंपनी असू द्या. क्लिअर आहे. एक्झाम्पल बघा काय केलेलं आहे. डिपॉझिट 15,000 टू बँक ऑफ इंडिया. कुठे डिपॉझिट केलेलं आहे आपण, बँक ऑफ इंडियामध्ये. बरोबर आहे. सो अगेन सेम बघा, आपण बँक ऑफ इंडियामध्ये पैसे टाकलेले आहेत. बँक ऑफ इंडिया म्हणजे काय, पार्ट येतोय पर्सनलचा, आणि आपला रूल काय सांगतोय, रूल काय, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. मग जी तुमची ही बँक आहे ते पैसे रिसिव्ह करतीये का गिव्ह करतीये,
तर ही बँक काय करते, तुमचे पैसे रिसीव्ह करते, घेतीये. सो बँक अकाउंट किंवा बँक ऑफ इंडिया अकाउंट कुठे जाणार आहे, डेबिट मध्ये जाणार आहे. आणि कॅश अकाउंट कुठे जाणार आहे, क्रेडिट मध्ये जाणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट थर्ड टाइप येतो पर्सनल अकाउंट मधला, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. This represent a group of people or outstanding advance balance related to people. Example, outstanding salary, outstanding prepaid rent and accrued interest. म्हणजे काय, आउटस्टँडिंग म्हणजे काय, की ऑलरेडी म्हणजे जे पैसे आपल्याला अजून द्यायचे बाकी आहेत, अजूनही दिलेले नाही, ते आउटस्टँडिंग ठेवलेले. प्रीपेड म्हणजे काय, जे ऑलरेडी आपण दिलेले, एक डेटच्या आधी आपण काय केलेले पैसे दिलेले आहेत. क्लिअर आहे? काही पर्सनल अकाउंट रिलेटेड जर्नल एंट्री आहेत, ते बघूया. बघा, नीट लक्ष द्या. काय केलेले, पेड 5000. काय केलेले आपण, 5000 दिलेले आहेत. कोणाला दिलेले आहेत, रामला. अगेन एवढं बघायचं, राम रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. तर राम काय आहे, डेबिट द रिसिव्हर, रामने पैसे घेतलेले, सो राम अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट ए रिसिव्ह 10,000 फ्रॉम सीता. काय केलेलं आहे आपण, रिसिव्ह केलेले. कोणाकडनं रिसिव्ह केलेले, सीताकडनं रिसिव्ह केलेले. बरोबर आहे? ठीक आहे. अगेन डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण रिसिव्ह केलेले, सीताने आपल्याला गिव्ह केलेले, सो सीता अकाउंट क्रेडिट आणि कॅश अकाउंट डेबिट. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी, म्हणजे अजूनही आपण सॅलरी दिलेली नाहीये, सो त्यामुळे ती आउटस्टँडिंग अशी लिहिणार आहे आपण. सो सॅलरी डेबिट. आता सॅलरी डेबिट मध्ये का, तर तो एक्सपेन्सचा पार्ट येतो जो नॉमिनल मध्ये येतो. बट एवढं तर माहिती आपल्याला की आउटस्टँडिंग हा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. आणि अगेन आपला जो रूल सांगतो त्या अकॉर्डिंग आउटस्टँडिंग सॅलरी कुठे जाणार आहे, क्रेडिट मध्ये जाणार आहे. आणि सॅलरी अकाउंट कुठे जाणार आहे, डेबिट मध्ये जाणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. हा झाला तुमचा सगळा पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आपण वळूया रिअल अकाउंट कडे. तर अगेन रिअल अकाउंटची डेफिनेशन काय सांगते बघा. रिअल अकाउंट इज अन अकाउंट रिलेटेड टू असेट. कशाच्या रिलेटेड येते, असेट, प्रॉपर्टीज. ठीक आहे. पोसेशन ऑफ द बिझनेस. These accounts are continues to exist or not close at the end of the accounting year. हे अकाउंट at the end पण क्लोज होत नाही. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पर्सनल हे इंडिव्हिज्युअल फर्म कंपनीच्या रिलेटेड येतं. रिअल हे असेट असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, त्याच्या रिलेटेड येतं. तर रिअल अकाउंट मध्ये दोन गोष्टी आहेत बघा, किंवा त्याचे दोन टाईप येतात रिअल अकाउंटचे सुद्धा. फर्स्ट येतो टँजिबल आणि दुसरा येतो इनटँजिबल. टँजिबल म्हणजे काय, फिजिकल असेट विच कॅन बी टच ऑर सीन. जे असेट आपण बघू शकतो किंवा ज्याला टच करू शकतो. इनटँजिबल म्हणजे काय, नॉन फिजिकल असेट दॅट हॅव व्हॅल्यू बट कॅन नॉट बी टच, की जे टच नाही करू शकत आपण. मग काय टच करू शकतो, तर आपण कॅश टच करू शकतो, फर्निचर, मशिनरी, लँड, ह्या सगळ्यांना फिक्स्ड असेट असं म्हणतात. कशामध्ये येतं हे सगळं, फिक्स्ड असेट. कॅश सोडलं तर बाकी हे सगळं काय येतं, फिक्स्ड असेट असं येतं. लँड असू द्या, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, ह्या सगळ्या गोष्टी. इनटँजिबल मध्ये काय काय येतं, तर इनटँजिबल मध्ये येतं गुडविल, पेटेंट, कॉपीराईट. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, किंवा ट्रेडमार्क असू द्या, तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, इनटँजिबल, ज्याला हात नाही लावू शकत पण त्या गोष्टी आहेत. सगळ्यात फर्स्ट काय, टँजिबल, ज्याला आपण हात लावू शकतो. इनटँजिबल, ज्याला आपण हात लावू शकत नाही. ओके. रूल काय आहे त्याचा, डेबिट व्हॉट्स कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट मध्ये जे येणार आहे आणि क्रेडिट मध्ये जे जाणार आहे. आता एक लक्षात घ्या, गुडविल म्हणजे काय, एक टँजिबल अगदी सोपं आहे, पण इनटँजिबल मध्ये थोडंसं कन्फ्युजिंग होतं कधी कधी. तर सगळ्यात फर्स्ट आहे तो गुडविल. गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ कंपनी. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर गुडविल काय आहे, रेप्युटेशन आहे कंपनीची. कंपनीचे रेप्युटेशन म्हणजे काय, तर एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं तर इथे बघा, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. आकांक्षा ब्युटी पार्लर गेल्या 10 वर्षापासून शहरात आहे. ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने चालतंय, सगळं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण आता काही कारण आहे की जेणेकरून काय करायचंय, ते विकायचंय. तर बघा, फर्निचर असू द्या किंवा काही जे असू द्या, एकूण किंमत किती येते, 2 लाख रुपये येते. ठीक आहे. पण नवीन उद्योजक किंवा नवीन उद्योजक आहे तो, त्याने कितीला विकत घेतलेली आहे, ती 5 लाखाला खरेदी केलेली. म्हणजे
जे आपल्याला एक्सपेक्ट होतं 2 लाख रुपये, आता ते कितीला विकत घेणार आहे तो समोरचा व्यक्ती? 5 लाख. म्हणजे तर उरलेलं जे 3 लाख आहे तर ते काय म्हणू शकतो आपण? त्याला गुडविल असं म्हणू शकतो. क्लिअर आहे? समजतं काय असतं गुडविल? ओके, थोडक्यात सोप्या पद्धतीत सांगायचं तर गुडविल हे काय? रेप्युटेशन ऑफ कंपनी आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, पेटेंट. पेटेंट म्हणजे काय? एखाद्या वस्तूवरती लीगल हक्क. क्लिअर आहे? ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी येतात हा, पेटेंट आणि कॉपीराइट. ठीक आहे. पेटेंट आणि कॉपीराइट मधला एकदम सिंपल फरक सांगायचा तर कॉपीराइट काय आहे? एखाद्या व्यक्तीने तयार केलेल्या क्रिएटिव्ह कामावरती हक्क जो असतो ना त्याला कॉपीराइट असं म्हणतात. क्लिअर आहे? ठीक आहे. आणि पेटेंट काय असतो? एखाद्या व्यक्तीने शोधलेल्या नवीन शोधावरचा हक्क जो असतो ना त्याला आपण पेटेंट असं म्हणतो. क्लिअर आहे? तर हा फरक आहे पेटेंट आणि कॉपीराइट मधला. क्लिअर आहे? नेक्स्ट, ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे एखादा साइन, लोगो, तर ह्याला आपण काय म्हणतो? ट्रेडमार्क असं म्हणतो. क्लिअर आहे? ठीक आहे. सो कोणता पण लोगो जो असू द्या ब्रँडवरचा, तर ऍपल असू द्या, ठीक आहे, सो तो काय झाला? ट्रेडमार्क झाला. क्लिअर आहे? ठीक आहे. एक्झाम्पल कडे जाऊया. काही एक्झाम्पल आहे बघा. पेड 5,000 टू राम. ओके, कोणाला पैसे दिलेले आहेत? आपण रामला दिलेले आहेत. अगेन राम येतो पर्सनल अकाउंट. आपण मगाशीच बघितलेलं आहे ते की राम कशाचा पार्ट येतो? पर्सनलचा येतो. ज्याचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. सो रामने काय केलेलं आहे? कॅश आपली रिसिव्ह केलेली आहे. सो डेबिट द रिसिव्हर. अगेन कॅश अकाउंट मध्ये आला तर कॅश अकाउंट आत्ताच बघितलं आपण रिअलचा पार्ट आहे की ज्याचा रूल आहे डेबिट व्हॉट्स कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट्स गोज आउट, की जे आपल्याकडनं काय होते? कॅश जाते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे परचेस फर्निचर फॉर ₹10,000. आपण काय घेतलेलं आहे? फर्निचर घेतलेलं आहे. सो घेतलंय म्हटल्यावरती अगेन फर्निचर अकाउंट फिक्स्ड असेट आहे जो रिअलचा टाईप आहे आणि ज्याचा रूल काय सांगतो? डेबिट व्हॉट्स कम्स इन. आपल्याकडे फर्निचर आलेलं आहे. सो फर्निचर अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. क्लिअर आहे? ठीक आहे. हा झाला सेकंड टाईप, रिअल अकाउंट. नेक्स्ट आहे नॉमिनल अकाउंट. थर्ड टाईप येतो आपला नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंट इज अन अकाउंट दॅट रिलेटेड टू एक्सपेन्सेस. जो कशाचं रिलेटेड आहे? एक्सपेन्स, लॉसेस, इन्कम अँड गेन. क्लिअर आहे? ठीक आहे. एक एक बघूया नेमका एक्सपेन्स मध्ये काय येणार आहे, इन्कम म्हणजे काय, किंवा लॉस म्हणजे काय, किंवा गेन म्हणजे काय. ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवा की नॉमिनल अकाउंट कशाच्या रिलेटेड आहे? इन्कम, एक्सपेन्स, लॉस अँड गेन. क्लिअर आहे? दीज अकाउंट आर टेम्पररी, आर क्लोज ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. हे अकाउंट क्लोज होतं. पण कोणतं अकाउंट क्लोज होत नाही? तर रिअल अकाउंट क्लोज होत नाही ऍट द एंड नंतर, पण ते कंटिन्यू होतं. पण नॉमिनल अकाउंट ऍट द एंड काय होतं? ते क्लोज होऊन जातं. क्लिअर आहे? ठीक आहे. अगेन बघूया की सगळ्यात फर्स्ट येतो टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. टाईप ऑफ नॉमिनल मध्ये काय काय येतं? तर सगळ्यात फर्स्ट टाईप आहे एक्सपेन्स अकाउंट. ओके, कॉस्ट इन्कर्ड बाय द बिझनेस. बिझनेस मध्ये खर्च होणे. ठीक आहे. मग कशासाठी? रेंट द्यायचंय वर्कर्सला किंवा एम्प्लॉयला, सॅलरी द्यायचंय, इलेक्ट्रिसिटी आहे, हे सगळे खर्च आहेत. बरोबर आहे. आणि हे खर्च कंपनीचे. तो हे सगळं काय झालं? एक्सपेन्स अकाउंट मध्ये येतं. नेक्स्ट, इन्कम अकाउंट. इन्कम अकाउंट म्हणजे काय? अर्निंग ऑफ द बिझनेस. बिझनेस मधनं पैसा मिळणे. मग काय? कमिशन रिसिव्ह असू द्या, इंटरेस्ट रिसिव्ह असू द्या, तर जे पण आपल्याला पैसा भेटलेलं आहे. क्लिअर आहे? हे काय झालं? इन्कम अकाउंट झालं. नेक्स्ट, लॉस. लॉसेस सफर बाय द बिझनेस. मग लॉस नेमका म्हणजे काय? तर लॉस बाय फायर असू द्या, लॉस बाय थेफ्ट असू द्या, बॅड डेट्स असू द्या, तर या सगळ्या गोष्टी काय लॉस अकाउंट मध्ये येतं. बॅड डेट म्हणजे काय? जो पैसा आपल्याला येणार नाहीये त्याला आपण बॅड डेट असं म्हणतो. नेक्स्ट आहे गेन अकाउंट. अनएक्सपेक्टेड प्रॉफिट और बेनिफिट. अनएक्सपेक्टेड म्हणजे जो प्रॉफिट आपल्याला एक्सपेक्ट नव्हता तो तरी तो झालेला आहे. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ असेट, जे आपण सेल केलेला आहे त्याच्यावरती प्रॉफिट झालेला आहे. क्लिअर आहे? तर हे 4 टाईप येतात जे येतात नॉमिनल मध्ये: एक्सपेन्स अकाउंट, इन्कम अकाउंट, लॉस अकाउंट अँड गेन अकाउंट. रूल एकदम सिंपल आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. क्लिअर आहे? एक्झाम्पल बघूया काय.
सगळ्यात फर्स्ट पेड रेंट. अगेन आपण रेंट पेड केलेले, मगाशी पण अशाच पद्धतीने एक एक्झाम्पल बघितलं असेल. सो आपण काय केलेले, रेंट पेड केलेले. अगेन रेंट अकाउंट डेबिट का, तर तो आपला एक्सपेन्स आहे. अँड डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे रिसिव्ह कमिशन. काय घेतलेलं आहे, कमिशन रिसिव्ह घेतलेलं आहे. कमिशन रिसिव्ह घेतलं म्हटल्यावरती नीट लक्ष द्या, कॅश अकाउंट का डेबिट गेलेलं आहे आणि कमिशन अकाउंट का क्रेडिट मध्ये जाणार आहे. तर कमिशनला जर तुम्ही घेतलं तर कमिशन काय आहे तुमच्यासाठी, एक्सपेन्स आहे का इन्कम आहे, इन्कम आहे. आणि आपला रूल काय सांगतो, क्रेडिट मध्ये इन्कम जाणार आहे. सो त्यामुळे कमिशन अकाउंट क्रेडिट मध्ये गेलेलं आहे आणि कॅश अकाउंट कुठे गेलेलं आहे, डेबिट मध्ये गेलेलं आहे. क्लिअर आहे. या 3 गोष्टींवरून म्हणजे पर्सनल, रिअल, नॉमिनल याच्यावरनं जर डेबिट क्रेडिट समजलं असणार आहे तर तुम्हाला वाउचर करणं एकदम सोप्या पद्धतीने जाणार आहे. सरळ आपण जाऊया टॅलीच्या स्क्रीनवरती. आलेलं आहे आपण टॅलीच्या स्क्रीनवरती. सगळ्यात आधी कंपनी क्रिएट करून घेऊया. सो क्रिएट कंपनी, आणि क्रिएट कंपनी केल्यानंतर मी इथे टाकलेलं आहे नाव साहिल एंटरप्राइजेस. एंटर केलं. ऍड्रेस इथे टाकते मी शॉप नंबर 7, त्याच्यानंतर गुरु कृपा बिल्डिंग पुणे. एंटर केलं. कुठे आहे तुमचा बिझनेस, सो महाराष्ट्र स्टेट मध्ये. पिनकोड जो काही असेल तो तुम्ही टाका, 411-041 असं टाकलेलं आहे मी. त्याच्यानंतर टेलिफोन नंबर असेल तर तुमचा टेलिफोन नंबर टाका. मी टाकलेला 020-2556-4102. एंटर केलं. तुमचा मोबाईल नंबर टाका, रॅन्डम नंबर टाकतीये मी. नंतर इथे फॅक्स असेल तर तो टाका, नसेल तर सरळ जा ईमेल वरती, जो मी ईमेल टाकलेला आहे sahil23@gmail.com. क्लिअर आहे. ठीक आहे. डमी कंपनी आहे, सो त्याच पद्धतीने मी डिटेल्स टाकलेले आहेत. सो वेबसाईट www.sahil.com. क्लिअर आहे. ठीक आहे. एंटर करा. फायनान्शियल डेट सुरू झालेली 1 एप्रिल पासून, जी संपणार आहे 31 मार्च. क्लिअर आहे. सो एंटर. आता बघा, मला समजा या कंपनीला पासवर्ड वगैरे जर लावायचा असेल तर मग काय करणार आहे, तर अशा वेळेस तुम्हाला प्रेस करायचंय F12. काय प्रेस करायचंय, F12. ज्याच्यामध्ये समजा प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल हो दिलेले आहेत. काही एडिट वगैरे जर करायचं असेल, सेट एडिट लॉक वगैरे, ऍप्लिकेबिलिटी वगैरे, या सगळ्या ऑप्शन आहेत. समजा मी इथे ठेवलं यूज टॅली व्हॅल्यू पासवर्ड. जर तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर इथे येस ठेवा. ठीक आहे. ऍक्सेस कंट्रोल करायचं असेल तर इथे येस ठेवा. खूप आहेत. करन्सी डिटेल्स जर तुम्हाला द्यायचे असेल तर हे डिटेल. जेव्हा मी सगळे डिटेल्स येस ठेवले ना, एंटर केलं, तर इथे म्हणतंय एडिट लॉक वगैरे करायचं तर सध्या तरी नाही. पासवर्ड लावायचा आहे का, हो लावा. जोपर्यंत तुम्ही पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत तुमची कंपनी ओपन होणार नाही. समजा मी इथे येस ठेवलंच आणि अगेन जो काही तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला इथे फक्त टाकायचा आहे. तोच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, एंटर करायचा आहे. ठीक आहे. कंट्रोल युजर एक्सेस टू कंपनी डेटा. समजा मी जर इथे येस ठेवलं तर अगेन तुम्हाला पासवर्ड मागतो. ठीक आहे. किंवा सगळ्या गोष्टी परत होतात. फक्त एवढंच ह्याच्यामध्ये फरक आहे की आपल्याला काय करतो, युजर एक्सेस रिलेटेड असतं हे. सो सध्या तरी नाही. मग इथे मला युजर नेम वगैरे टाकावं लागेल आणि मग युजर नेमचा पासवर्ड. ठीक आहे. सो मी फक्त पासवर्ड टाकलेला आहे. युजर नेम च्या ह्याच्यात नाही करायचं आहे मला, सो मी इथे नो ठेवलेलं आहे. क्लिअर. हे बेस करन्सी सिम्बॉल, आपला करन्सी सिम्बॉल आहे, त्याचा फॉर्मल नेम आहे. ठीक आहे. करन्सी रिलेटेड डिटेल्स आहेत. मी एंटर केलं. एंटर किंवा सगळ्यात सोपं कंट्रोल ए करायचंय. काय करायचंय, कंट्रोल ए. कंट्रोल ए केल्यानंतर परत तुम्हाला काय विचारतोय, पासवर्ड विचारतोय. सो माझा जो काही पासवर्ड होता तो मी इथे टाकलेला आहे आणि एंटर केलेला आहे. नेक्स्ट जी विंडो येते तिला आपण म्हणतो कंपनी फीचर अल्टरेशन. इथून काय होते, फीचर्स काय अल्टरेशन करू शकता तुम्ही. मग जीएसटी असू द्या, कॉस्ट सेंटर, कॉस्ट कॅटेगरी, इंटरेस्ट, प्राइस लिस्ट, प्राइस लेवल, बॅच वाईज, खूप सारे फीचर आहेत जे आपल्याला एक एक बघायचे आहेत. सध्या तरी तुम्ही सरळ एंटर केलं तरी चालेल. ठीक आहे.
एवढंच आहे की फक्त जीएसटी ला तुम्ही ह्या सगळ्या डिटेल्स मागतं. अगेन तुम्ही एंटर केलं तरी चालेल, किंवा बॅक जायचं असेल तर इस्केप की करा, तुम्ही बॅक जाऊ शकता. सध्या तरी मी सगळं एंटर किंवा कंट्रोल ए करायचं. क्लिअर आहे. इथे बघू शकता तुम्ही आपली कंपनी क्रिएट झालेली आहे. पण समजा ऑलरेडी साहिल एंटरप्राइजेस कंपनी आहे आणि आता मला परत नवीन कंपनी क्रिएट करायची, बरोबर आहे ना? ठीक आहे. सो नवीन जर कंपनी क्रिएट करायची असेल तर मग काय करणार आहे? सो अशा वेळेस शॉर्टकट की आहे अल्ट के. कोणती शॉर्टकट की यूज करायची आहे? अल्ट के. अल्ट के नी एकतर नवीन कंपनी क्रिएट करा. क्लिअर आहे. तुम्ही इथून काय करू शकता? नवीन कंपनी क्रिएट करू शकता, किंवा परत एकदा अल्ट के केलं, अल्टर मध्ये गेलात तर जी तुमची ऑलरेडी कंपनी आहे तिला तुम्ही काय करू शकता? अल्टर करू शकता. क्लिअर आहे. ठीक आहे. सो अजून F3 जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा पण अगेन तुम्ही फर्स्ट ह्याच्यावरती येणार आहे, जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा इथून सुद्धा क्रिएट करू शकता. काय काय बघितलं तर आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण कंपनी कशी क्रिएट करायची बघितली, तर त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे अल्ट के. क्लिअर आहे. ठीक आहे.